मी सपना. मी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे राहते आणि घरगुती स्वयंपाकाची कामं करते. आज तर काय बाई, सकाळपासून या पावसाने झडच लावली. आज 8 जुलै आहे. मागचा जून महिना तर सगळा कोरडाच गेला. आपण नुसतं देवाला म्हणत होतो, देवा पाणी पाठव पाणी पाठव, आणि देवाने आता बघा जुलै महिन्यात चांगलीच झड लावून दिली. मी अमरावती रोडने घरी चाललेली आहे. याच रस्त्याने सरळ तुम्ही 30 किलोमीटर पुढे गेले ना की तुम्हाला चिखलदऱ्याचे पहाडं दिसते, खाया दिसते, धबधबे दिसते. आम्हाला चिखलदरा फक्त 30 किलोमीटर आहे. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगूनच द्या. काही म्हणा बाबा तुम्ही, मागच्या महिन्याच्या उन्हापेक्षा हा पावसाळा कधी पुरला. निदान जीवाला थंड तरी वाटते, नाहीतर नाही का उन्हामध्ये वन भटकताना माझ्या जीवाची तर लहाई होत जात होती. माझ्यासारखे कितीतरी बाया आहेत बघा, जे स्वयंपाकाचे कामं करतात आणि सकाळी उठल्यापासून किती मेहनत करतात. आता सगळ्यांना पाऊस लागतो, पण स्वयंपाक करणाऱ्या, कामं करणाऱ्या बायांना म्हणा, माणसांना म्हणा, जो हे मजूर वर्ग आहे किंवा नोकरी वर्ग आहे, सगळ्यांना घराच्या बाहेर जावंच लागतं. त्याच्यामुळे आमच्यासाठी काय आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू सारखेच. आज एका घरी मला बनवून घ्यायचे होते छोले भटोरे, तर त्याच्यासाठी त्यांनी रात्रीच काबुली चणे वगैरे सगळे भिजू घालून ठेवलं होतं आणि मस्त आली, पटकन कुकर लावून घेतला. जेव्हा चणे उकडायला टाकले तेव्हाच त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं होतं. आता सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या रेसिपी मला बनवायच्या असतात बघा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक असते की सगळ्यांच्या भाज्यामध्ये मीठ, मसाले वगैरे सगळं काही परफेक्ट झालं पाहिजे. माहितीये का, कितीही आपण म्हटलं मनाला समाधानी ठेवलं तरी आपल्या डोक्यात थोडंफार घरगुती टेन्शन असतंच. पण जेव्हा आपण कामावर जातो ना आणि स्वयंपाक करतो ना, तेव्हा सगळं घरचं टेन्शन, मनातल्या गोष्टी विसरून फक्त स्वयंपाकावर लक्ष द्यावं लागतं. आज एका घरी मी बनवले छोले भटुरे, त्याच्यानंतर बनवली मी घरी आल्यावर उसळ, आणि मग भगर केली आणि मस्त दुपारच्या वेळेला शांततेने भगर खाऊन घेतली. आता 1 तास थोडंसं आराम करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या कामाची तयारी करते. भेटू पुन्हा, बाय.